शकत आहे. 3 ॲक्च्युली नंबरच तसा आहे. तो गाईज बेस्ट ऑफ लक. हा मेसेज तुम्ही पॉज करून हा मेसेज बघू शकता. येस, नाऊ यू कॅन सी. ओके, लेट्स गो अहेड. Self love, give love to your partner, give love to yourself, start expressing your love. एक्सप्रेशन, अँगरवर कंट्रोल करून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जर काय सुंदर कार्ड आहे हे, आर्चएंजल जेरेनियल. किती सुपर छान रंग आहे हा, प्रेमाचा रंग आहे गाईज. एक्सप्रेस लव फॉर युअर सेल्फ. तुम्हाला स्वतःसाठी काही घ्यावंसं वाटलं तर घ्या, तुमच्या पार्टनरसाठी काहीतरी गिफ्ट करा असं वाटलं तर घ्या. डोंट वरी अबाउट एनिथिंग. ओके, टेक इन्व्हेंटरी ऑफ युअर लाईफ अँड रिझॉल्व टू चेंज ऑर हील एनिथिंग दॅट इज अनबॅलन्स. हार्मनी गाईज, हार्मनी इन रिलेशनशिप, हार्मनी इन सेल्फ. टेक केअर ऑफ युअर रिलेशनशिप, टेक केअर ऑफ युअर सेल्फ. प्लीज स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःच्या रिलेशनशिपकडे लक्ष द्या. ओके, 21 दिवसांसाठी. टुडे माय एंजल ब्लेस मी विथ इन्स्पिरेशन अँड मोटिवेशन. अगेन जस्ट अँकर कंट्रोल केला तर एव्हरीथिंग इज फाईन. स्वतःकडे लक्ष देता येईल, तुमच्या आजूबाजूच्याकडे, तुमच्या लव्ड वन्सकडे तुम्हाला लक्ष देता येईल. स्वतःकडेच लक्ष नाही तर लव्ड वन्सकडे कुठून लक्ष देणार, असं नका करू. व्हाईल आय स्लीप माय एंजल्स गाईड मी विथ ड्रीम्स ऑर विजन दॅट लीड मी टुवर्ड्स माय हायेस्ट गुड. हे नाईट अफर्मेशन असणार आहे तुमच्यासाठी. 21 रात्र 21 वेळा. बेस्ट ऑफ लक गाईज. लॉट्स अँड लॉट्स ऑफ सेल्फ लव्ह, सेल्फ ग्रोथकडे लक्ष द्या. प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ, टेक केअर ऑफ युअर इमोशन, टेक केअर ऑफ युअर अँगर अँड गिव्ह लव्ह, स्प्रेड लव्ह. थँक्यू. आता आपण कार्ड रिडिंग करणार आहोत. एंजल नंबर 4, 13, 22 तर झालेलं आहे. 31 ज्यांचा एंजल नंबरची टोटल 4 येते, बर्थ नंबरची टोटल 4 येते, अशा व्यक्तींसाठी आपण रीडिंग घेणार आहोत. ज्यांचा बर्थ आहे 4, 13, 31. 4, 13, 31. ओम साईराम मदत. ओम साईराम मदत. या आहेत आपल्या बर्थचीच. वाव, स्पिरिच्युअल ग्रोथने सुरुवात होणार आहे. हे आहे दुसरं गिफ्ट आहे, चाइल्ड अँड प्रेग्नन्सी. कॉंग्रॅच्युलेशन्स गाईड्स. तुमचा न्यू प्रोजेक्ट ही तुमचं एक चाइल्ड म्हणून काम करू शकतं. एज्युकेशन, काहीतरी शिकायला मिळेल, तुम्ही शिकत आहात तिथे काही. सोलमेट. ओके, आय होप. गुड न्यूज. कॉंग्रॅच्युलेशन. इन्क्रीमेंट्स अँड प्रमोशन. व्हेरी गुड. इन्क्रीमेंट. ब्लेसिंग्स फ्रॉम पेरेंट्स. लक्ष द्या, तुमचे पॅरेंट्स तुमच्या लॉट्स अँड लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स देत आहेत. बाबा काय म्हणतात? चेंज इन लाईफ, नथिंग इज परमनंट, कॉन्स्टंट चेंज इज इनएव्हिटेबल. आजचा दिवस उद्यासारखा नसतो आणि उद्याचा दिवस हा परवासारखा नसेल. चेंज इज द ओनली थिंग विच इज कन्सिस्टंट. वाईट दिवस नाही राहिले, चांगले दिवसही नाही राहिले. आज तर त्याच्याकडे लक्ष द्या. आता सध्याची फेज चांगली नसेल तर डोंट वरी, सगळं काही ठीक होईल. नथिंग टू वरी अबाउट इट. वाव, कुर्म. जर तुम्ही घरामध्ये टॉर्टॉईज गिफ्ट म्हणून कोणी दिलं असेल तुम्हाला, तर सी टू इट की तुम्ही त्याला एक प्रॉपर जज कराल, म्हणजे एक न्याय द्याल त्या गिफ्ट्सला. आणि जर नसन देता येत तर प्लीज गाईज काहीतरी करा इन अ प्रॉपर वे, सो दॅट म्हणजे तुमच्याकडे जे टॉर्टॉईज घरामध्ये गिफ्ट म्हणून आहे किंवा तुमच्याकडे लाईफ प्राणी आहेत टॉर्टॉईज, त्याच्याकडे लक्ष द्या. टेक केअर ऑफ इट. आणि हे आहे तुम्हाला ब्लेसिंग.
कासवाची गती, कासवाची गती ही मंद जरी असली तरी फायनली इट विन्स द रेस. स्लो अँड स्टडी विन्स द रेस. तर लाईफमध्ये तुम्हाला वाटतंय की आता काही घडत नाही आहे, सगळं अगदी मंद रेंगाळत चाललं आहे, पण सी नथिंग इज परमनंट. विक्ट्री डेफिनेटली. अल्टिमेट गोलवर लक्ष ठेवा. एंजल्स, रिलीज युअर एक्स. अगेन मला इथे एक्स इज डेफिनेटली नॉट द एक्स गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड किंवा एक्स पार्टनर ह्या दृष्टिकोनातून म्हणू नाही शकत की एक्स कॅन बी द, आपण एखाद्या गोष्टी घटनेशी स्टक असू शकणं पण एक्स असू शकतं तुमच्या लाईफमध्ये. रिलीज दॅट ब्लॉक्ड एनर्जी. त्याची गरज नाही आता तुमच्या लाईफमध्ये. हॅलो फ्रॉम हेवन. तुम्हाला एंजेलिक मेसेज आलेला आहे आर्चएंजल इज्रायलकडनं. युअर लव्ड वन्स इन हेवन आर डुईंग फाईन. लेट गो ऑफ वरीज अँड फील देअर लविंग. मला असं वाटतं तुमच्यापैकी काही लोकांच्या लाईफमध्ये, काही व्यक्तींच्या लाईफमध्ये अतिशय जवळची व्यक्ती, क्लोज्ड वन गेलेली आहे. तर तुम्ही ती एनर्जीला स्टक नका राहू. प्लीज त्यांना रिलीज करा. दे आर डुईंग फाईन. दे आर ब्लेसिंग यू. दे आर गिविंग यू, सेंडिंग यू लव्स. तर पुढे जा लाईफमध्ये. दॅट इज वॉट दे वॉन्ट यू टू डू. हा आहे दिवसभरासाठी डे मेसेज, डे अफर्मेशन. आय एम डिवाइनली ब्लेस्ड विथ गुड हेल्थ, लव, कम्फर्ट अँड क्लॅरिटी टुडे. 21 दिवस 21 वेळा डेली. रात्री टू नाईट आय स्लीप विथ द हिलिंग लाईट ऑफ माय एंजल्स अराउंड मी अँड वेक अप फीलिंग हेल्दी अँड वेल रेस्टेड. आईज, घडणारी घटना घडून जाते, त्याच्यातून शिकून पुढे जायचं. त्यामध्ये स्टक न राहता आपणही पुढे जायचं आणि आपल्याबरोबर इतरांनाही पुढे घेऊन चला. थँक्यू. लॉट्स अँड लॉट्स ऑफ एंजलिक ब्लेसिंग गाईज. ओ काय सुंदर कार्ड आहे. मी हे कार्ड पाहिलंच नाही. सॉरी. एनिथिंग हाफ डन इज ॲज गुड ॲज नॉट डन. मेसेज वाचा. तुमच्यासाठी फार सुंदर मेसेज आहे. गायत्री मंत्र एनर्जी देईल तुम्हाला लाईफमध्ये. तुम्हाला ना महाशक्तींचा सपोर्ट आहे. महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती. तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी नाही. जे काय वाईट आहे, जे काय घडून गेलेलं आहे, त्या घटनेकडे दुर्लक्ष करा. नथिंग टू वरी. एव्हरीथिंग विल बी फाईन. थँक्यू. नंबर बर्थ डेट आहे ज्यांची 5, 14 आणि 23 अशा व्यक्तींसाठी आपण रीडिंग करणार आहोत. 5, 14 आणि 23. 5, 14, 23. साईराम. ॲन्सेस्ट्रल ब्लेसिंग्स आहे. ट्विन फ्लेम गाईज. ट्विन फ्लेम. सेल्फ ग्रोथ तुम्हाला मदत मिळणार आहे. ब्लेसिंग्स ऑफ गुरुज आर ब्लेसिंग यू लॉट. अरे सेलिब्रेशन, गुड न्यूज, सेलिब्रेशन, काहीतरी नवीन गुड न्यूज. वा हँग ऑन. गुड न्यूज. ट्रेनिंग, सेलिब्रेशन, ट्रेनिंग, सेल्फ लिव्ह. सी लॉट्स ऑफ ब्लेसिंग गाईज. बाबांचं काय मेसेज आहे ज्यांचा बर्थ नंबर आहे 5, 14 आणि 23. बॅलन्स इन एनर्जी, व्हील कप, एस्केलेशन्स, डू ब्रीदिंग एक्सरसाइज. कुठलीही एका गोष्टीकडे लक्ष न देता सर्व गोष्टींकडे अप्रोप्रिएटली लक्ष द्या. अप्रोप्रिएटनेस लाईफमध्ये खूप महत्त्वाचं आहे. कार्मिक बॅलन्स पण कदाचित होणार ह्या लाईफमध्ये. तुम्ही जर कुणासाठी चांगलं केलं आहे तर चांगलं डेफिनेटली तुम्हाला मिळणार आहे. नथिंग टू वरी अबाउट इट. की तुम्ही फक्त चांगलं करत राहिल्या आणि यू आर सेइंग की मला काहीच इन रिटर्न मिळत नाही, असं काही नाही आहे. अरे अगेन बॅलन्स. अर्धनारीश्वर इन यान एनर्जी. शिवशक्ती आहे. बॅलन्स खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या लाईफ पार्टनरकडे तुम्ही लक्ष द्या, स्वतःकडे लक्ष द्या. सेल्फ लव्ह,
तुमच्या पॅरेंट्सकडे लक्ष द्या, स्वतःकडे, तुमच्या फॅमिलीकडे. अंडर एस्टिमेट करू नका स्वतःला, तुमच्या पार्टनरला. तुमचं प्लीज गाईस, मला असं लक्षात येतं आहे की फॅमिली आणि सेल्फ ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रायोरिटायझेशनमध्ये फार गडबड होते. खूप गडबड होत असेल तर टेक युअर टाईम, जस्ट रिलॅक्स्ड आणि स्वतः आतमध्ये झाकून पहा. डेफिनेटली तुम्हाला एक चांगला रस्ता सापडेल. मला असं दिसतं आहे की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये गुड न्यूज, म्हणजे जर एखादी तुम्ही एक्सपेक्ट करत असाल की खूप दिवसांपासून एखादा न्यू प्रोजेक्ट एक्सपेक्ट करत असाल एखादा, किंवा तुम्ही चाइल्ड प्लॅनिंग करत असाल, काहीतरी पैसे येणार असतील तर ते तुम्हाला लवकरच मिळणार आहे. तुम्हाला एक छानसं गिफ्ट येत आहे तुमच्या लाईफमध्ये. स्पिरिच्युअल ग्रोथ, सेल्फ लव, फायनान्स, सगळ्या काही गोष्टींचा बॅलन्स मेंटेन होणार आहे. दिस इज द मेसेज. सर्वतोपरी सर्व गोष्टींकडे, सगळ्या गोष्टींना योग्य जजमेंट द्या, न्याय द्या. न्यू लव्ह, न्यू पर्सन स्टिअर युअर रोमॅन्टिक. जर तुम्ही एक्सपेक्ट करत आहात की एखाद्या रोमॅन्टिक रिलेशनशिपमध्ये जायचं असाल, किंवा तुमच्या एक्झिस्टिंग रिलेशनशिपमध्ये तुम्ही रोमॅन्स पाहत असाल, तर चिरअप्स आर हेल्पिंग यू आउट फॉर देअर. किंवा तुमचं एक नवीन प्रोजेक्ट ज्याला तुम्ही अगदी एक्सपेक्ट करत आहात की काहीतरी छानसं घडेल, तर डेफिनेटली लाईफमध्ये एक चांगला प्रोजेक्ट किंवा प्रेम आहे, येणार आहे, किंवा एक्झिस्टिंग आलेलं आहे. तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. ब्रीथ, टेक अ ब्रीथ, रिलॅक्स्ड, हील करा स्वतःला, स्वतःकडे लक्ष द्या. सम ब्रीदिंग एक्सरसाइज नीड्स टू बी डन. सी, बाबांनी पण ते सांगितलं, ब्रीदिंग एक्सरसाइज, डू ब्रीदिंग एक्सरसाइज. टेक अ डीप ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट. Archangel Raphael, take several deep breaths and exhale slowly to awaken your energies, to release old patterns. जुनं काही धरून ठेवलं असेल, जर तुम्हाला लाईफमध्ये तुमच्या त्या गोष्टींनी रिझल्ट मिळत नसेल, तर लेट इट गो. स्टक नका राहू एखाद्या लाईफमधल्या, स्टबन नका राहू. प्लीज स्टबन एनर्जी रिलीज करा. Thank you, my guardian angel. My life purpose is getting clear every day. हा तुमचं डेली अफर्मेशन आहे. दिवसातनं 21 दिवस 21 वेळा डे अफर्मेशन. आणि हे नाईट अफर्मेशन आहे. टू नाईट माय एंजल्स हील ऑल एचेस अँड पेन्स इन माय बॉडी व्हाईल आय स्लीप. 21 रात्र 21 वेळा. थँक्यू गाईज. मला ना फर्स्ट स्टबन एनर्जी दिसते. न्याय द्या प्रत्येक गोष्टीला. स्वतःला न्याय द्या, तुमच्या लाईफमध्ये असलेल्या व्यक्तीला न्याय द्या. जर काही घडत नसेल तर थोडं स्वतःकडे लक्ष द्या की स्वतःमध्ये काही इम्बॅलन्स तर नाही ना. अप्रोप्रिएटनेस, सगळ्या गोष्टींना न्याय, जजमेंटल ठेवा. थँक्यू. ज्यांचा नंबर आहे 6, बर्थ नंबर 6, 15 आणि 24, मला न भूतो न भविष्यती असं काहीतरी तुमच्या लाईफमध्ये पुढे दिसतंय. खूप छान काहीतरी. ज्यांचा बर्थ नंबर 6, 15 आणि 24, 6, 15 आणि 24. Blessings, angelic blessings. We are starting with angelic blessings only. Training. Okay. Education. Soulmate. New project. New job. New house.
कॉंग्रॅच्युलेशन. आय टेल यू, न भूतो न भविष्यती, असं काहीतरी स्पिरिच्युअल ग्रोथ ओव्हरऑल दिसतंय मला. तुमचं भविष्य ओव्हरऑल वाटतंय स्पिरिच्युअल ग्रोथ. हो हो, लॉट्स अँड लॉट्स ऑफ स्पिरिच्युअल ग्रोथ फ्रेंड्स. ट्विन फ्लेम ओव्हरऑल आहे, सगळंच आहे तुमच्या. नथिंग टू वरी. कुठल्याच गोष्टीची कमी मला वाटत नाही आहे. आता आपण बाबांच्या कार्ड्सने सुरू करू. बाबांचे ब्लेसिंग्स. बाबा ओम साईराम. द पॉवर ऑफ उदी. माय उदी विल हील ऑल युअर इमोशनल अँड फिजिकल प्रॉब्लेम्स. मला असं दिसतं की तुम्ही कुठल्या तरी मेंटल स्ट्रेसमधनं जात आहात आणि स्टक झालेला आहात. काहीच घडत नाही असं दिसतंय. ही ब्रिक वॉल तेच सुचवते मला की रस्ते बंद झालेले आहेत, पण तसं काही नाही आहे. तुम्ही ज्या ईश्वरी शक्तीला, ज्या गुरुला मानता, त्यांचे ब्लेसिंग घ्या आणि त्यांचा कृपा आशीर्वादाने पुढे जा. तुम्हाला नक्की तुमचे पुढचे रस्ते मोकळे होतील. अग्नी ह्याच्यातनं असं वाटतं तुमच्या जठर अग्नी थोडा हल्लेला आहे. जठरातील अग्नी. शारीरिक 5 पंचतत्वापैकी तुमच्या शरीरातलं अग्नितत्व हे इम्बॅलन्स झालेलं आहे. तुमच्या घरातल्या साऊथ ईस्ट अग्नितत्व, समथिंग इज व्हेरी डिस्टर्ब्ड इन साऊथ ईस्ट कॉर्नर ऑफ युअर हाऊस. प्लीज लुक इन टू दॅट गाईज. काहीतरी मला तिकडे स्टक झालेलं दिसतं. तिकडे लक्ष द्या, स्वतःकडे लक्ष द्या. हा मेसेज आहे तुम्हाला. इम्प्रूव्ह युअर डायजेशन. काहीतरी अशा योग किंवा आणखीन कोणती फिजिकल एक्सरसाइजकडे तुम्ही लक्ष द्या, जेणेकरून तुमच्या डायजेशनला मदत होईल. आता भगवान शेषनागावर मला हे ना ॲक्च्युली भगवान शिवशंकर किंवा भगवान विष्णू यांचं मिलज्वल स्वरूप वाटतं. किती सुंदर मूर्ती आहे. हे सगळे कलर्स आहेत याच्यात, सगळे आयुष्याचे सगळे रंग भरलेले आहेत. तर देर इज नथिंग टू वरी इन युअर लाईफ. सगळं आहे अगदी पॉवरफुल पोझिशनमध्ये. नो वन कॅन टच. एक महत्त्वाचा मेसेज आलेला आहे की घाबरवून सोडण्यापेक्षा, तुम्ही घाबरवून जाऊन इतरांना घाबरवण्यापेक्षा ना, तुम्ही ट्रस्ट ठेवा की नाही, सगळं काही चांगलं आहे आणि चांगलं घडू शकतं. दिस कुड बी द वन. आता जसं तुम्हाला वाटलं की तुमचे रस्ते मोकळे नाही आहे, तुम्हाला सगळं स्टक झाल्यासारखं वाटतं, दरवाजे बंद आहेत, पण कदाचित असं काहीतरी घडेल आणि तुम्हाला थोडंसं इंट्युटिव्हली पॉवरफुली वाटेल की नाही, मला जे वाटतं आहे, जो रस्ता वाटतो आहे तुमच्या पर्सनल लाईफमध्ये, तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये, कौटुंबिक ठिकाणी असं काहीतरी वाटते की डेफिनेटली ते जे काही अडचणी आहेत त्या सगळ्या मोकळ्या होतील. आणि मला ना तुमच्या आजूबाजूला चिरब्स दिसत आहेत, हे क्यूट लिटिल एंजल्स. तर मला हेही लक्षात येतं की तुम्हाला जर असं वाटलं तर लहान मुलांबरोबर वेळ घालवा. तुम्हाला त्याच्यातनं तुमचं रिलॅक्सिंग टाईम होऊन जाईल आणि खूप बॅलन्स्ड राहायला हेल्प करतील लहान मुलं तुम्हाला. क्लिअर ऑडियन्स. तुमच्या स्पिरिच्युअल ग्रोथमध्ये तुम्हाला क्लिअर ऑडियन्स म्हणजे तुम्हाला कदाचित एंजलिक मेसेजेस ऐकू येतील, तुमच्या गुरूंचे मेसेजेस कळतील तुम्हाला कुणाकडून. वन ऑर अदर पर्सन येऊन तुम्हाला काहीतरी सांगून जाईल. दुर्लक्ष करू नका त्याच्याकडे. कदाचित काही मेसेजेस तुमच्या विचारांना बँग ऑन असेल. तर तुमचे क्लिअर ऑडियन्स हा जो क्लिअर आहे तो डेव्हलप होऊ शकतो. Archangel Zadkiel is giving you a message that notice the loving guidance you hear inside your mind or from other people. तर don't ignore messages you are receiving from other people, from your guru, from your inner power, from your loved ones.
गिव्ह लिटिल इम्पॉर्टन्स टू दोज थिंग्स. तुम्हाला काहीतरी डेफिनेटली ऐकायला मिळेल चांगलं. तर हा आहे डे मेसेज आणि हा आहे नाईट मेसेज. डे मेसेज आहे डिझर्व रोमॅन्स हार्मनी इन माय लाईफ. हे अफर्मेशन आहे. 21 दिवस तुम्ही म्हणायचं, लिहायचं. 21 दिवस 21 वेळा डेली फॉर 21 days, 21 times. Night. Thank you for all the divine blessing that you sent my way today. I relax, unwind and surround my space with peace and joy. Thank you. स्टक आहे, पण लक्ष दिलं तर मार्गही आहे. लक्ष द्या, तुम्हाला मार्ग मिळतील. मार्ग मिळायला सुरू होईल. कोणीतरी येऊन गाईड करेल आणि मदतही करेल. थँक्यू गाईज. लॉट्स अँड लॉट्स ऑफ लव्ह. त्यांची जन्मतारीख, ज्या व्यक्तींची जन्मतारीख आहे 7, 16 आणि 25, ज्यांची जन्मतारीख आहे 7, 16 आणि 25 अशा व्यक्तींसाठी आपण रीडिंग करत आहोत. फर्स्ट, एज्युकेशन, spiritual growth, twin flame. Okay, good news, expect the good news. Travel, wow, I hope you can travel the places you love and like. Promotion, good news, expect the good news. Promotion, blessing from parents. Okay, बाबांचे blessings. बाबा, wow, life, live in the present. Tomorrow is myth. It's always today. Present. जे काही आहे, जे आज आहे, आजमध्ये राहिलात तर तुम्हाला तुमचे फुल पॉवर यूज करून हे मला ना 7 नंबर ज्यांचा आहे ते हिलिंग बाबांचे मेसेंजर म्हणून काम करत आहे असं लक्षात येत आहे. तर तुम्ही स्वतः भरकटू नका. स्वप्नामध्ये रंगण्यापेक्षा आजमध्ये जगा. आजमध्ये भरपूर काही आहे. आजमध्ये काय जे काही करायचं आहे, घडायचं आहे ते डेफिनेटली घडतंय. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. नित्यानंद प्रभू नित्यानंद, डिलिव्हर ऑफ द मोस्ट फॉलन. तुम्हाला प्रभू नित्यानंद गाईड करायला आलेले आहेत. सिच्युएशन फारशी चांगली नाही वाटत आहे. भविष्यामध्ये काहीतरी चांगलं घडेल, फक्त घडेल असं ड्रीममध्ये नका राहू. तुम्हाला मदतीचा हात मिळतोय, त्या हाताकडे लक्ष द्या, त्यांच्या ब्लेसिंग्सकडे लक्ष द्या. प्रभू नित्यानंद, स्वतःकडे एम्पॅथीने बघितलं, प्रेमाने बघितलं तर तुम्ही इतरांकडे बघू शकता कंपॅशनेटली. तर आधी स्वतःकडे प्रेमाने बघायला बघा, प्रेमाने बघा. सूर्य एनर्जी आहे ही, सूर्याची एनर्जी. घौडदौड आतापर्यंत जे काही नाही घडलं ह्याच्यात ना खूप छान मला गोल्डन प्रकाश दिसत आहे बाबांच्या ब्लेसिंगच्या कार्डमध्ये आणि ह्या सन एनर्जीमध्ये. आत्ता तुमची खरी आयुष्याची घोडदौड सुरू होत आहे. म्हणजे हे किती घोडे आहेत? 3, 7, पुन्हा 7, 3, 4, 5, 6, 7 घोडे. बँग ऑन. काय अप्रतिम मेसेज दिलेला आहे की आयुष्याची घोडदौड आज आत्तापासून सुरू होत आहे. गाईज, गेट आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. खूप झालं, घराच्या बाहेर पडा, कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा. तुम्ही विजडमकडे बघा. तुम्हाला बाबांचे हात मिळतोय, तुमच्या गुरूंचा हात मिळतोय. गाईज, प्लीज अपॉर्च्युनिटीजकडे लक्ष द्या. कम्फर्ट झोनच्या बाहेर पडलात तर लॉट्स ऑफ अपॉर्च्युनिटीज. सी अगेन गोल्डन कलर. आणि आपल्याला लर्निंग्स तर आलंच होतं, टीचिंग अँड लर्निंग. सी आय टोल्ड यू, ही जी व्यक्ती आहे ना, हे आहे, दे आर स्पेशल वन. दे आर द इंट्युटिव्ह पर्सन. दे आर ब्लेस्ड.
They are working as a healer, they are working as a Reiki master, or the angel, अर्थ एंजल्स आहेत हे. स्पिरिच्युअल ग्रोथ त्यांची बऱ्यापैकी आहे आणि होत आहे. पण रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं. पण तुमच्या शिक्षणाचा सदुपयोग करा, जे तुमच्याकडे नॉलेज आहे त्याचा सदुपयोग करा आणि गिव्ह नॉलेज टू अदर. आर्चएंजल झाडकेल इज गायडिंग अस, कीप अँड ओपन माइंड and learn new ideas, then teach these ideas to others. स्वतःपर्यंत मर्यादित नका ठेवू काही गोष्टी, इतरांनाही गाईड करा, ब्लेस करा. अगेन कीप अन ओपन माइंड. युअर सोलमेट मे डिफर फ्रॉम युअर युजल टाईप अँड एक्सपेक्टेशन्स. मला ह्याच्यातनं असंही दिसते की असं नाही की सोलमेट म्हणजे लाईफ पार्टनर म्हणजेच सोलमेट असायला पाहिजे, नॉट नेसेसरीली. अशी व्यक्ती जे तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा गायडर, फ्रेंड म्हणून पण काम करेल, अशी कोणती तरी व्यक्ती येईल जी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये योग्य ते मार्गदर्शन करेल. मस्ट बी अ व्हेरी स्ट्रॉंग कॉन्फिडंट पर्सन. इट्स अन मोर ओव्हर मला ती एक मेल एनर्जी दिसत आहे. सो कीप ओपन. की चार्मिंग पर्सनॅलिटी इज गायडिंग यू. हे रात्रीसाठी अफर्मेशन आहे. 21 रात्र 21 वेळा. व्हाईल आय स्लीप इन हार्मनी टू नाईट, आय ऑफर ग्रॅटिट्यूड टू ऑल द एम्पावरिंग रिलेशनशिप्स इन माय लाईफ. 21 रात्र 21 वेळा. बेस्ट ऑफ लक. आय एम रिसेप्टिव्ह टू सराउंडिंग माय सेल्फ विथ जॉय अँड कम्फर्ट नाऊ. गाईज, हे तुमचं अफर्मेशन आहे दिवसासाठी. 21 दिवस 21 वेळा. थँक्यू. तुमच्या आयुष्याची खरी घौदौड सुरू झालेली आहे. 2020 वॉज क्वाईट रिलॅक्सिंग. पण आता फार 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 सुंदर प्रवास तुमचा याच्या पुढे होणार आहे. तुमच्या पॉवर्सकडे लक्ष द्या, ब्लेसिंग्सकडे लक्ष द्या आणि जे काय करायचं ना ते आजमध्ये करा, आजमध्ये साध्य करा. काहीच उद्यासाठी पेंडिंग ठेवू नका. टुमॉरो इज मी. थँक्यू. लॉट्स ऑफ लव्ह. आता आपण रीडिंग करणार आहोत ज्यांचा एंजल नंबर 8 इज इन 5 नाईट, ज्यांचा जन्म मूलांक आहे 8, 17 आणि 26. 8, 17, 26. बाबा काय गाईड करतात. ओम साईराम. मला ना लॉट्स ऑफ एंजलिक ब्लेसिंग्स दिसतंय, लॉट्स ऑफ अबंडन्स दिसतोय. थोडं कन्फ्युज्ड आहेत. चाइल्ड प्रेग्नन्सी, इट कॅन बी न्यू प्रोजेक्ट, चाइल्ड